माहिती पाहिजे ना. बरं का बरं नाहीये याच्याही पाठीमागे कथा आहे. अगोदर आपण एक काम करूया. आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर नंदी राजाचं दर्शन घेतो, बरोबर की नाही? ते दर्शन कसं घ्यावं, हा नंदी बाबा आमच्या शिवजींचं वाहन कसं झाला याचा विचार करूया आपण, बरोबर की नाही? तर ऐका, पुराणामध्ये एक ऋषी झाले ज्यांचं नाव आहे शिलाद. काय नाव आहे? शिलाद. अनेक ग्रंथांमध्ये वेगवेगळी नावं आली त्यांची. हे शिलाद मुनी एक दिवस ध्यान धारणा करत असताना स्वर्ग लोकातून त्यांच्या पितरांचा त्या ठिकाणी आवाज यावा, त्यांनी आकाशवाणी करावी की बुवा आपल्या पूर्वजांचा उद्धार होण्यासाठी, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला संतती हवी, आपल्याला मूल हवंय. असं शास्त्र सांगतं, गरुड पुराण सांगतं. पू नावाच्या नरकातून पितरांचा उद्धार करणारा पुत्र असतो, म्हणून मुलगा असावा. आता ज्यांना होतच नाही त्यांचं काय करावं? मला दोनच मुली, मग आता मी काय करावं? बरोबर की नाही? ऐका, ज्यावेळेस पितरांनी सांगावं, पूर्वजांनी आकाशवाणीनं सांगावं, या शिलाद महामुनींनी तप साधना करावी. कशासाठी? पुत्रासाठी. मी जो कथाभाग सांगतोय, नंदी महाराज भगवान शिवजींचं वाहन कसं झालं, का भोलेनाथासमोर येते. हे शिलाद महामुनी तप करताय, ध्यान करताय, आणि इंद्र देवाला यांनी प्रसन्न करून घेतले. इंद्राला प्रसन्न करून घेतल्यानंतर इंद्र देवाकडे वरदान मागितलं. काय? मला मूल हवंय, पण ते कसं? अयोनिज आणि मृत्यूरहित. काय म्हणावं? मला मरण हवंय, मला मूल हवंय, पण ते कसं हवंय? अयोनिज आणि मृत्यूरहित. म्हणजे काय समजून घ्या. अयोनिज म्हणजे ज्याचा आईच्या गर्भातून जन्म नाही, आणि मृत्यूरहित म्हणजे ज्याला मरण नाही. असं मूल मला हवंय. इंद्र बाबा म्हणाले, मला सुद्धा मरावं लागणार नाही, वरदान कसं काय देऊ? मला मारायचंय. मग तया पुण्याची पावटी सरे, सगळेच इंद्रपणाची ओटी उतरे, येऊ लागती माघारी मृत्यू लोका. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात, लक्षात ठेवा. सांगितलं मी अयोनिज मुलगा देऊ शकतो, पण मृत्यूरहित मुलगा नाही देऊ शकत. आणि सांगून जातो, मरण आतापर्यंत कोणाला चुकलं नाही, देवानिकांना चुकलं नाही. तर ठेवलं नाही शिवजी देऊ शकते. मग भगवान शिवजींची पुन्हा साधना तप करावं शिलाद महामुनींनी. असं तप करावं घनघोर, काही न खाता काही न पिता, असं वर्णन आलेले. त्यांच्या शरीरावरचं मांस सुद्धा बराच, हे कातड सुद्धा राहिलं नाही, फक्त हाडांचा सापळा राहिला. घनघोर तप करावं. आणि तप केल्यानंतर
साहेब म्हणताय शिवजी आहो ते शिलाट महामुनी एवढं तप करताय तुम्ही प्रसन्न का होत नाही? सांगितलं ते काय मागणार आहे मला माहिती, म्हणून तुम्ही जात नाही. म्हणे काय मागणार आहे? त्यांना आयोनिज आणि मृत्यूरहित मूल हवं. शिवजींनी असं म्हणाल्याबरोबर पार्वती आई साहेबांनी म्हणावं तुम्हाला काय हरकत आहे? शिवजी म्हणाले पार्वती तुला सुद्धा जावं लागतं.